नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निर्णय हा चुकीचा असून तो जनतेच्या अधिकारांवर गदा आणणार आहे, अशी टीका माजी आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अचानक काही वार्डांच्या निवडणुका न घेण्यामागे निवडणूक आयोग आणि सरकारची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकशाहीत जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्याचा मूलभूत हक्क आहे. तो कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हिरावून घेणे अमान्य असल्याचे विरोधक सांगत आहे. कोर्टानेही निवडणुका वेळेत आणि न्याय पद्धतीने घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना अचानक स्थगितीचा निर्णय का घेतला, याबद्दल अॅडव्होकेट यशोमती ठाकूर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आता टीव्हीवर ऐकलंय की काही नगरपंचायती, काही नगरपालिकांच्या निवडणुका, काही वॉर्डाच्या निवडणुका रद्द करतायत. काय लावलंय सरकारने, कशाचा गोंधळ घालताय? व्यवस्थित म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय. अजून 1 तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर म्हणतात 1 तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील. काय लावलेलं आहे? अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे, सगळ्या लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे. मिलीभगत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत हा गोंधळ घालण्याचा आहे. हे सगळं थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित कोर्टाने जसं सांगितलं की आता इलेक्शन थांबणार नाही, निवडणुका झाल्या पाहिजे, तर मग होऊ देत ना निवडणुका. काय हरकत आहे? हे मिलीभगतची खिचडी जरा बंद करा. शासनानं कान उघडून, डोळे उघडून सगळं ऐका, बघा. असं चालत नाही. एवढे अरिरावी करण्याचा मतलब नाही रे बाबांनो. लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकू नका आणि जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते व्यवस्थित द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.